चला याचे गोलंदाज किशोर पोई संघाचा. सलम आपण या नाणेफेकी जिंकले. तागवाडी संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर विनंती असेल तागवाडी संघ आपण सलामीचे जोडे मैदानामध्ये तयारी करायचं आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय गोलंदाज किशोरला. CA कुमार, ऋषिकेश देवरे या दादाच्या शुभ हस्ते मात्र नाणी पुरस्कार देण्यात येतोय. चला तागवाडी संघ आपण सलामीची जोडी पाठवायचे. सामना 4 षटकाचा असेल. गोलंदाज पाहता आपण गोलंदाज मार्कवर तसेच दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. तर गोलंदाज मार्कवर पाहता आपण गोलंदाज कासगाववाडी संघाकडनं. तर सलामीला जाताना पाहता आपण तागवाडी संघाचे एक चांगल्या पद्धतीची सलामीची जोडी. तर फलंदाज पाहता आपण राजेश आणि सचिनला. जर्सी क्रमांक 2 प्रदर्शन केलेला मात्र राजेश आणि सचिनला पाहतो आपण सलामीला जाताना. गोलंदाज मार्कवर पाहतो आपण कासगाववाडी संघाकडनं अशोकला पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज पाहतो आपण कासगाववाडी संघाकडनं. भरपूर वर्षांचा मात्र अनुभव पाहतोय. स्ट्राईकवर पाहतो आपण राजेशला. तर नॉन स्ट्राईकला पाहतो आपण सचिनला. स्ट्राईकवर राजेश, नॉन स्ट्राईकवर सचिन. गोलंदाज मार्कवर P1चा पहिले शतक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण कासगाववाडी B संघाकडनं. अशोकला एक अनुभवी गोलंदाज पाहतो आपण कासगाववाडी संघामध्ये. बराच वर्षांचा अनुभव असेल. चला पण ते सामना चालू करायचंय. ग्रीन सिग्नल द्यायचंय मात्र. गोलंदाज मार्कवर पाहता आपण गोलंदाज अशोकला. तर थँक्यू जीवन सर, खूप चांगला आवाज या स्पर्धेसाठी तुमचा गुणगुणलाय. आणि शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहतोय. तागवाडी विपक्ष कासगाव बी म्हटलं तर अशोक शीत याच्या नावाने ओळखली जाणारी टीम आपण पाहतोय. पहिलाच बॉल डॉट आला आणि दुसरा बॉल वरती टोकला चौकार. या चौकाराच्या सहाय्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना आपण पाहू शकाल राजेशला. आताचा हा बॉल मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लेग स्लिप मध्ये थोडीशी चुक्या या मॅच मध्ये करत असताना. तुम्हाला जर या मॅच मध्ये तुम्ही चुक्या कराल तर तुम्हाला सामना निश्चित रूपाने सोडावा लागेल. या मॅच मध्ये सांगत असताना चुकीचं रूपांतर एक धाव आली आहे. एक धावेच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती आपण पाहतोय 5 धावा. मात्र जर विचार केला तर गोलंदाजीवरती मार्कर घेऊन आपण पाहतोय अशोकला. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पंचाच्या डाव्या बाजूने लेफ्ट राऊंडर द विकेटनं तब्बल 3 चेंडू विकले. 3 चेंडू 5 धावा खर्च करत असताना त्या बॉलवरती जरूर सफलता मिळाली आली असती, पण तो झेल सोडलाय. आताचा हा बॉल अकोट टप्प्याचा होता. टॉस चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली आहे. कासगाव बी टीमचा विचार केला तर स्वर्गीय लक्ष्मण गावंडा चषक 2022 जी स्पर्धा चिंचवली टीमच्या सर्व खेळाडूंनी आयोजित केली होती आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजेच
अशोक शीटची टीम, कासगाव बी टीम पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता आणि तीच टीम आपण पाहतोय. गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज अजून एक चेंडू डॉट येतोय. अशोक शीतला पाहिलाय बॉलिंग ट्रॅक वरती, काय जबरदस्त गोलंदाजी मॅच मध्ये करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना या मॅच मध्ये डॉट चेंडू आलाय. तब्बल 5 चेंडूची पैकी मॅच मध्ये करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी. आताचा हा बॉल पुढे येऊन सजवण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर जरूर जाण्यात येत, तशी कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. या षटक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अवधी धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय तागवाडी टीमची जाऊन पोहोचली या 5 या अंकावरती. थँक्यू टीचे मास्टर. अशोक शेटने तर पहिलं P1चं षटक फेकलं. पहिल्या P1च्या षटकात विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. अतिशय चांगली गोलंदाजी अशोक शेटच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती गणेशला आपण पाहू शकाल. तब्बल 18 चेंडूचा उर्वरित खेळ अजूनही मैदानाच्या बातमध्ये बाकी या आणि तागवाडी टीम म्हटली तर मसा विभागातील एक दादा संघ म्हणून आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गणेशला आपण पाहू शकाल. तब्बल 6 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करत असताना अशोक शीतला पाहिलाय. आता गोलंदाजीवरती मार्कल गोलंदाज गणेशला आपण पाहू शकाल. तर चला आता कासगाव बी टीम विनंती असेल जास्त वेळ करू नका, मॅचचा रिदम तुम्ही तोडू नका. डाव यावेळेस जर पाहिलं तर डावकुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता हा बॉल स्विंग अँड मिस डॉट चेंडू आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. फलंदाजी खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये सातत्याने राहिली आहे ती म्हणजेच गणेशची, जिने अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये केली आणि खऱ्या अर्थाने बिडीसगाव टीमला हरवलं. आता हा बॉल पुन्हा एकदा स्विंग आणि मिस डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 या अंकावरती. कौतुक करावं लागेल गणेशचं, ज्या प्रकारे गोलंदाजी अशोक शीतनं केली आहे आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना. आता हा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये शरीराच्या लेग बायच्या माध्यमातून एकच धाव आली. या शरीराचा वेध घेत असताना एकच धाव येत असताना असं मॅच मध्ये म्हटलं जातं मोठ्या फटक्याला प्राधान्य नव्हे तर एक धावेला देखील प्राधान्य दिलं जातोय आणि एक धाव मात्र संघर्षासाठी ही फार महत्वाची असते आणि 30 धाव आली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती हळूवार सरकेल. 6 धावा धापलकावरती पाहायला मिळतात. तर चला कासगाव बी टीम जास्त तुम्ही उशीर करू ना, जास्त वेळ तुम्ही घेतायत. तर धावसंख्या धापलकावरती आपण पाहतो फक्त आणि फक्त 6 धावा. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल सलामीला गेलाय मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. आता हा बॉल बॅट कटची जरूर लागली आहे मोठा फटका खेळण्याच्या मानातामध्ये. एकच धाव आली आहे एका धावेच्या मदतीने. 7 या अंकावरती पाहायला मिळतात. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळते की काय, कारण विचार केला तर मोठे फटके मारून देत नाही. मी अगोदरच उल्लेख केला या कासगाव बी टीमचा. स्वर्गीय लक्ष्मण गावंडा 2022 चषक चिंचवली टीमचे सर्व खेळाडूंनी तो स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये तब्बल स्वतःच्या घरच्या मैदानावरती या कासगाव बी टीमनं पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता आणि तोच मात्र संघ आता सध्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. गणितचं कौतुक करावं लागेल. तब्बल 5 चेंडू या मैदानावरती फेकलाय. 5 चेंडू 2 धावा खर्च. शेवटचा बॉल स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल राजेश. आताचा हा बॉल मिस टायमिंग झालाय जरूर आणि झील देखील स्वीकारत असताना पहिला धक्का लागत असताना बॅट्समन होईल बाद. राजेश बॅक टू द डगआउट.
तर 12 बॉल खेळचा संपला. 12 बॉल वरती धावा धावसा संख्यावरती आपण पाहतोय 7 या अंकावरती. 12 बॉल वरती 7 धावा. एक विकेटचं संपादित केलंय गोलंदाज गणेशनं. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती दिलीपला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये राहिली आतापर्यंत. दोन षटक चांगले फेकलेत. तर विचार केला तर कासगाव ए संघ, बाळू कडाळी आणि नानाशीचा तो संघ मात्र कालच्या दिवसात तुम्ही पाहिलाय. आणि खऱ्या अर्थाने चिंतामण शेंडेचा संघ गोरेगाव संघाने विचार केला तर कालचा दिवस खऱ्या अर्थाने या मैदानावरती गाजून सोडला आणि या स्पर्धेमध्ये तब्बल टॉप 5 मध्ये प्रवेश केला. परंतु आज जो संघ विजय होईल तो संघ मात्र टॉप 3 मध्ये असेल, कारण या संघाला बाय असेल. आता हा शिंटू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आपण पाहतो देवीदासला. पहिलाच बॉल डॉट असते येते सणा. गोलंदाज आपण पाहू शकाल दिलीपला. ज्या प्रकारे गोलंदाजी गणेश आणि अशोकने केली त्याच प्रकारे गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना आपण पाहू शकाल दिलीपला. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते दिलीपची. पहिलाच बॉल डॉट आलाय. फलंदाज वापरून एकदा तयार. आता हा बॉल प्रॉपर युवारकर मिस टायमिंग झाला थोडासा. कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. घातकी धाव पूर्ण होईल का? आणि पाहता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दाबलकवरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 या धावसंख्येवरती. दोन धावा आल्यात दुसऱ्या बॉल वरती. दिलीपला आपण पाहतोय. आता हा बॉल ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने किचलाय. अशोक शेत मात्र त्या बॉल वरती जरूर येतील आणि स्वतःला सिद्ध करत असताना सिंगल आली. त्यांना माहिती आहे संघर्षासाठी ही एक धाव फार महत्वाची आहे आणि तीच धाव या मैदानावरती येत असताना एक धाव मात्र प्राधान्य दिलं जात आहे. तुम्ही जसं तागवाडी टीमच्या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कासगाव बी टीमची. अशोक शेटची टीम आपण पाहतोय. गोलंदाज पण एकदा तयार दिलीपला आपण पाहतोय. आता हा बॉल लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने एक धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 11 धावसंख्येवरती अजूनही विचार केला तर जेवढी पाहिजे तेवढी चांगली धावसंख्या धावपलकावरती उभारता आलेली नाहीये तागवाडी टीमला. तुम्हाला मोठी फटकी या मॅच मध्ये दाखवणं फार गरजेचं असेल, कारण तुमच्या विरोधात कासगाव वे टीम खेळते. आता हा चेंडू मिस टायमिंग झालाय जरूर. बॉल वरती फिल्डर तैनात आहे. थोडेसे चुके या मॅच मध्ये पाहायला मिळतात. चुकीचं रूपांतर आपण पाहतोय. 2 धावेनं मॅच मध्ये म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही झेल सोडली आहे बॅट्समन सचिनची जो सलामीला आलाय. मात्र आतापर्यंत विचार केला तर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. तब्बल 5 बॉलवरती 3 धावावरती खेळतोय. पण तो मोठे फटके या मॅच मध्ये लावणं फार गरजेचं असेल. पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर जास्तीत जास्त धावा ठोकणं हे फार महत्वाचं काम असतं. आताचा हा बॉल पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या वरनं खेळण्याचा जरूर प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाते. एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल आणि काय गोलंदाजी या मॅच मध्ये केली दिलीपना. कौतुक करावं तेवढं फारसं कमीच. वाखाणे झोक गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. आता हा चेंडू बॅटच्या रनर मध्ये मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग झालाय आणि इथं दुसरा धक्का लागत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला तागवाडी टीमला दुसरा धक्का लागत असताना सचिन बॅक टू द डगआउट.
आताचा हा बॉल समोरच्या मिडविकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहेत. एका टप्प्यावरती बॉल उचलला जाईल. तो पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीने या धावसंख्या धाबलकावरती पाहता पाहता 4थ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. 4थ्या षटकाच्या अवधी धावसंख्या धाबलकावरती पाहिली तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीने 15 धावा धाबलकावरती पाहायला मिळतात. 2 ते 3 मोठे फटके या मॅच मध्ये तुम्हाला दाखवणं फार गरजेचं असेल. आताचा हा बॉल कव्हर पॉईंटच्या वरनं एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. समोरच्या फिल्डर तैनात आहे. थोड्याशा बंपर पाहायला मिळतात. शेवटच्या मुवमेंटला बॉल अडवला जातोय. पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 18 धावा धाबलकावरती लागवण्याचं काम करत असताना आपण पाहू शकाल. शशिकांतला आपण स्ट्राईक पाहू शकाल. आताचा हा बॉल क्रॉसने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. शरीराचा वेध घेत असताना विचार केला तर मोठा फटका तागवाडी या टीमच्या बॅटिंग करत असताना कुठल्याही खेळाडूंच्या माध्यमातून आलेला नाहीये. परंतु विचार केला तर थोडंसं लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण तेवढी चांगली गोलंदाजी आहे. आताचा चेंडू मिस टायमिंग झालाय. स्वतः इष्टरक्षक बॉलवरती एका टप्प्यावरती उचलणार, तोपर्यंत एक धाव सहज रीतीने कंप्लीट करत असताना 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 आणि अंतिम. आता हा बॉल प्रॉपर खोदून काढलाय. समोरच्या दिशेला फिल्डर नाहीयेत. आता बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा रेखा पार. दिविदाच्या बॅट मध्ये चौकार. देविदाच्या बॅट मधून चौकार आलाय आणि आत्ताचा हा बॉल डॉट. पाहता पाहता षटक 4थं देखील कंप्लीट झालं. 5व्या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धाबलकावरती आपण पाहू शकाल. तागवाडी टीमची तब्बल 2 बाद 24 धावा. येणारे 24 बॉल आणि करायच्यात 25. सत्र संपलं. प्रथमतः बॅटिंग करत असताना तागवाडी टीमनं 24 बॉल मध्ये केलं तर 24 धावा करायच्या तुम्हाला 25. तर चला कासगाव बी टीम लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 6 बॉल वरती 24 बॉल मध्ये करायच्यात 25. 6.25 अंश सरासरीने धावसंख्या धाबलकावरती गाठायची आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. आपण पाहतोय
तर 24 बॉल आणि करायचे आहेत कासगाव बी टीमला 25. गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी. दिनेशला आपण पाहिलाय टी फॉर टॅट. जसं उत्तर या मैदानावरती तुम्हाला देणं फार गरजेचं असेल. 24 बॉल मध्ये करायचे 25. कासगाव बी टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. गणेश आणि सुहास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. अशोक शेट्टी टीम आपण पाहतोय. जर सतत त्यांनी आजच्या 2022 मध्ये विचार केला तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये चांगला तुम्हाला खेळ करावा लागेल. आता 6 बॉल प्रॉपर इवारकर फिकलाय. फलंदाज मात्र स्ट्राईक एंडमध्ये होता. गणेशला आपण पाहिलाय डॉट शेंडवाला आहे टी फॉर टॅट. जसं उत्तर या मैदानावरती तुम्हाला देणं फार चांगलं काम करावं लागेल. या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आणि शेवटची मॅच कोण जिंकेल. आता 6 चेंडू बॅटच्या रनर मध्ये स्विच साऊंड ऑफ द बॅट. अगदी आमच्या भिंतीवरती जाऊन बॉल आदळलाय आणि येतोय षटकार गणेशच्या बॅट मधून. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता 6 बॉल स्विचचा प्रयत्न जरूर केलाय. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो वरती. इतका जेव्हा पत्तर से तिथ असताना फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू द डगआउट. ज्याने दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला तो सट आता डगआउटचा रस्त्याला आलाय. गणेश बॅक टू द डगआउट. जे माझ्या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकणारा बॅट्समन आता बाद झालाय. डगआउटच्या रस्त्याला आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. दिलीपला आपण पाहिला. दिलीपचा विचार केला तर तब्बल तिसरं षटक फेकलं आणि तिसऱ्या षटकांमध्ये भरपूर चांगली कामगिरी या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये केली. ज्याला तिसऱ्या क्रमांकावरती आणलं जातं. लो स्कोरिंगची मॅच आणि लो स्कोरिंग मध्ये विचार केला तर 25 धावा करायच्यात. 6 धावा धावलकावरती कंप्लीट झाल्यात. आताचा हा बॉल भरपूरला बॉडी आणि शरीराच्या पासून भरपूर लांब ठेवला आणि डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये करत असताना धावसंख्या धाबलकावरती 6 या अंकावरती स्थिरावलेली मंदावलेली सुस्तावलेली आपण पाहतोय. लो स्कोरिंगची मॅच आणि लो स्कोरिंग मध्ये विचार केला तर ट्विस्ट निर्माण होईल का याचा देखील प्रश्न पडला प्रेक्षकांना. तर हा बॉल पुन्हा एकदा बॅटची गट लागली. फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. तर पण 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धाब्यासाठी निकालेत नाकार दिलाय सुहासनं आणि 2च धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाबलकावरती आपण पाहतोय 2 या अंकाने पुढे सरकेल 8 या धावसंख्येवरती. 25 धावांचा पाठला करायचा. अजूनही मोठी फटकी या मॅच मध्ये आली तर मात्र इथंशी पूर्णपणे वापसी करेल तो म्हणजे कासगाव बी टीम. आणि एका साईडने पाहिलं तर तागवाडी टीमला विचार केला तर चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये तुम्हाला करावी लागेल. शिरकाव करायचा असेल तर चांगली गोलंदाजी. आताचा बॉल भरपूर वेगाने फेकत असताना शेवटच्या बॉलवरती ब्रह्मास्त्र वापरलाय आणि डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये करत असताना गोलंदाज दिनेशला पाहिलाय. व्हेरी गुड बॉलिंग या मॅच मध्ये करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. पहिल्या मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत असताना कासगाव बी टीमच्या 1 गड्याच्या नुकसानात 8 या धावसंख्येवरती. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. चापेवाडी बनाम आंबेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचे नाणेफेकीसाठी. विनंती असेल चापेवाडी बनाम आंबेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचे नाणेफेकीसाठी. जिथं मॅच रंगते तिथं आपण पुढे एकदा वळूया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना कासगाव बी टीमच्या 1-8. 18 बॉल आणि करायचे 17. तर कोणत्या संघाला येणाऱ्या काळा वेळामध्ये खतरा असेल हे देखील पाहायचं आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे. गोलंदाज बॉलिंग वरती ट्रॅक वरती सज्ज झालाय. जितूला आपण पाहू शकाल.
18 बॉल 17 धावेची गरज. आताचा हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. इतका जेव्हा पत्तरचे तुम्हाला देणं फार गरजेचं असेल. अजून एक चेंडू डॉट आलाय. जर मी तर म्हणेन 40+ धावा फलकावरती कंप्लीट करता आल्याचं तागवाडी टीमला प्रथम बॅटिंग करत असताना, तर मात्र मॅचमध्ये पूर्णपणे चांगली कमबॅक पाहायला मिळालं असं तागवाडी टीमचं. परंतु इथेशी ते प्रयत्न चालू आहेत. आताचा हा बॉल हलक्या हाताने फिल्डर तैनात आहेत. समोरच्या दिशेला फटका खेचला होता सुवासना आणि फिल्डर तैनात होती. धक्का लागणारा दुसरा कासगाव टीमला 8 या धावसंख्येवरती. डीजे मास्टर थँक्यू. या ठिकाणी पाहिलं तर तागवाडी टीम जास्त आपण टीम मिटिंग करू नका. 8 धावा फलकावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. जितूची पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतंग. हा जर ही ओव्हर तुम्ही मिडल फेकली तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. कारण विचार केला तर 8 धावा फलकावरती आहेत, 25 धावा करायच्या आहेत. अजूनही 17 धावेची गरज आहे आणि 17 धावा म्हटलं तर कुठल्या येणाऱ्या काळावेळामध्ये कुठल्या टीमला खतरा असेल हे देखील पाहायचं आहे. मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ज्याला 3ऱ्या क्रमांकात वरती आणलं होतं दिलीपला, त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या आणि आता 6 चेंडू देखील डॉट आलाय. विचार केला तर 3ऱ्या क्रमांकावरती दिलीपला पाठवलंय. जी कामगिरी तुम्हाला करायची आहे ती मात्र अजूनही चांगली कामगिरी या मॅचमध्ये करता आली नाही. तब्बल 4 बॉल खेळला आणि 4 बॉलमध्ये 2 धावा आपल्या टीमसाठी जमा करत असताना दिलीपला पाहिलाय. तेवढाच जितूचं कौतुक करावं तेवढं फारसे कमीच. आता 6 बॉल समोरच्या दिशेने अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या समोर बॉल चाललाय, परंतु तशी फिल्डर तैनात आहेत. तशी मी तर म्हणेन एकच धाव कंप्लीट केली या, नाकार दिलाय दिलीपनं आणि एकाच धावेच्या मदतीने धावसंख्या दबलकावरती बऱ्याच वेळा विचार केला तर धावा येत नव्हत्या. आता दिलीपच्या बॅटमधनं सिंगल आली या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दबलकावरती 9 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावांचा पाठला करायचा आहे, मात्र अजूनही विचार केला तर 16 धावा करायच्या आहेत. पूर्णपणे वापसी करत असताना तागवाडी टीम कासगाव बी टीमची. आता 6 बॉल बॅटकट लागली या, फक्त दिशा दिली या. बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. खणखणीत आणि रंदणीत जमिनीला गुदगुल्या करणारा हा इथं चौकार. तर बऱ्याच वेळा असं वाटलं होतं की तागवाडी टीम पूर्णपणे वापसी करताना पाहिलं तर चौकार आलाय. बॅटिंग अशोक मात्र स्वतः संघनायक या टीमचा आणि संघाचा सेनापती म्हणून ओळखला जाणारा अशोकला आपण पाहिलाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दबलकावरती पाहू शकाल 14 या धावसंख्येवरती. आता 12 बॉल आणि करायच्यात 11 धावसंख्या. धावसंख्या दबलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल आणि करायच्यात 11. त्याच दरम्यान मी विनंती करेल आंबेवाडी टीमचा कॅप्टन आणि त्याच दरम्यान चापेवाडी टीमचा कॅप्टन आमच्या टास्क बॉक्सच्या समोर यायचे नाणेफेकीसाठी. तर लगेच उशीर करू नका तुम्ही, दुसऱ्या फेरीला लगेच सुरुवात होईल. तसं आपण आमच्या मायक्रोफोनवरती आवाज ऐकणार आहोत. आमचे जवळचे मित्र महाराष्ट्र पोलीस सावरुली गावाचे एक खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलीस हे सातत्याने खूप चांगलं काम करत असतात. आणि पोलीस म्हटले तर खऱ्या अर्थाने जेव्हा पोलीस असतात ना तेव्हा म्हटलं तर जेव्हा पोलीस म्हणजे आपण जेव्हा पोलीस आहेत तर आपण सेफ आहोत. तर खऱ्या अर्थाने चांगलं काम जीवन सर करत असतात आणि सातत्याने आज या स्पर्धेमध्ये ते देखील भेट दिली आहे आणि आमच्या सहसोबत मायक्रोफोनवरती जोडले गेलेत. गोलंदाज तयार, राईट अंब द विकेट. शशीला तुम्ही पाहू शकाल 12 बॉल करायचे 11. आता 6 बॉल कव्हर पॉइंटच्या मधनं बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. सीमा रेखा पार, रन्स मिळतील 4. अशोक शीटच्या बॅट मध्ये नेतोय अजून एक दर्जेदार चौकार.
आता जर मला आपण पाहिली तर पाठीमागच्या बॉलवरती विचार केला तर बघा इथे जर पाठीमागचा तुम्ही चौकार पाहिलाय फक्त बॉलला दिशा दिली आणि खऱ्या अर्थाने चौकार ठोकला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता हा बॉल पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन निवडल्या. क्रिकेटचा क्लासिकल फटका दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय अशोक शेटच्या बॅट मधून. अजून एक चौकार. घेऊ कल्पेश दादा पंडे यांच्या शुभ हस्ते एका ठिकाणी टॉस तर गेलाय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहू शकाल. आंबेवाडी बनाम चापेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून टॉस केलाय आणि प्रथमतः टॉस जिंकला आंबेवाडी टीम. बॅटिंग घेतली आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे चापेवाडी टीमला. आता हा बॉल समोरच्या दिशेने अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या समोर फिल्डर तैनात आहेत. फार दूरवरून अंतर कापून येत असताना दुसऱ्या टप्प्यावरती बॉल उचलला जातोय आणि पाहता पाहता या 2 धावा देखील कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 25 धावा. स्वतःच्या स्टाईलने सामन्याला फिनिश केलाय. 25 धावा धावफलकावरती कंप्लीट आणि फिनिश केलाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच कासगाव बी टीमनं. तर विचार केला तर अशोक शीतचा जे धावांनी टीम ओळखली जाते आणि खऱ्या अर्थाने जबाबदारीचा खेळ या मैदानावरती पूर्णपणे पार पाडला आणि खऱ्या अर्थाने ताकवाडी टीमला परास्त केलं. लो स्कोरिंगचे मॅच आणि लो स्कोरिंग मध्ये विचार केला तर अशोक शीतनं चांगली बॅटिंग केली. तब्बल 2 चौकार टोकलेत आणि विचार